अक्कलकोट शहरात बासलेगाव रोडवर मुस्लिम स्मशानभूमीत आजोबांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या 6 वर्षीय चिमुकल्यावर काळाने झडप घातली। स्मशानभूमीचे तुटलेले व जीर्ण गेट अंगावर कोसळल्याने अल-फैज युसुफ पठाण वय 6 या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार अल-फैज हा घराजवळ असलेल्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत आपल्या आजोबांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता। दर्शन करून परतत असताना स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरील तुटलेले जीर्ण अवस्थेतील लोखंडी गेट अचानक त्याच्या अंगावर कोसळले। या घटनेत तो गंभीर जखमी झाला। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी अवस्थेतील मुलाला जवळील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अल-फैजला मृत घोषित केले। या घटनेमुळे पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विशेष बाब म्हणजे त्या मुलाचे वडील युसुफ पठाण हे एका हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतात। 5 मुलीनंतर एकुलता एक मुलगा म्हणून अल-फैजचा जन्म झाला होता। संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांचा तो लाडका होता। सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। अल-फैजच्या पश्चात आई, वडील आणि 5 बहिणी असा परिवार आहे। गरीब कुटुंबावर ओढवलेल्या या घटनेनंतर कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an